नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्प मालिकेतलं आज 56वं पुष्प मी आपल्यासमोर सादर करतो आहे. आणि आज मी श्री कलावती आई यांच्याविषयी बोलणार आहे. तर बोलणं सुरू करण्यापूर्वी माझे जे सद्गुरू आहेत श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन हे कार्य पुढे होणार आहे याची मला खात्री आहे. मी तर एक पामर आहे. तुम्ही लोक मला कदाचित खूप विद्वान, अतिशय अभ्यासू असं जरी समजत असले तरी तसं नाही आहे वस्तुस्थिती. एक अतिशय सामान्य साधक मी आहे याची मला जाणीव आहे. आणि जे काय मी ही सगळी भाषणं करतो आहे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेल्या, पुस्तकातून घेतलेल्या, नोट्स काढलेल्या असं ते आहे. म्हणून वारंवार मध्ये मध्ये खाली पाहून मी माझे नोट्स पाहत असतो आणि त्याचा रेफरन्स देतो. आज माझ्या वयाला सगळं इतकं लक्षात ठेवणंही मला शक्य नाही, त्यामुळे मला रेफरन्ससाठी खाली बघणं आवश्यक आहे. तर असो, तर आज कलावती आईंविषयी मी बोलणार आहे. तर 1908ला ऋषी पंचमीला त्यांचा जन्म झाला आणि या ब्राह्ममुहूर्तावर हा अतिशय महत्त्वाचा असा हे होता. ज्योतिषांनी जेव्हा त्यांची कुंडली पाहिली तेव्हा सांगितलं की ही बाई जे बोलेल ते सत्य होणार आहे. अतिशय अधिकारी अशी ही व्यक्ती होणार आहे. आणि अगदी मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्यांचं जे काही सगळं नंतरचं आयुष्यभर जे काही सगळा प्रवास झाला त्याची चुणूक अतिशय लहानपणापासून, म्हणजे वयाच्या पहिल्या वर्षी जेव्हा त्यांचा वाढदिवस झाला पहिला, त्यावेळी आई बाबा वगैरे असं काही शब्द उच्चारण्यापेक्षा त्यांनी हरी हा शब्द उच्चारला. संत हे मूलतः पूर्व सुकृत घेऊन जन्माला येतात हे मला यातून सुचवायचं आहे. आणि हे पूर्वसुकृत अतिशय महत्त्वाचं असतं. कोणी एका जन्मात संत होत नाही आणि तुम्ही एका जन्मात काही फार मोठे एकदम होणार आहात अशी कल्पना करू नका. आपल्या सगळ्यांना खूप प्रयत्नपूर्वक आणि हे प्रयत्न जन्मानुजन्माचे आहेत. मलाही खूप आश्चर्य वाटायचं पूर्वी की मला हे इतके सगळे काय अनुभव कसे काय येतात. तेव्हा त्याचं निराकरण एका सद्गुरूंनी मला केलं. अरे ही पूर्वपुण्य आहे. मागच्या पानावरून पुढचा प्रवास आपला चालू होतो तसा तुझा प्रवास आहे. मलाही आश्चर्य वाटायचं हे सगळं कसं काय होतं. मी अतिशय नास्तिक माणूस आणि माझ्या आयुष्यात हे अशा प्रकारचं जे काही बदल झाले आणि जे काही मला अनुभव यायला लागले त्यामुळे मला काही वेळा कित्येक वेळा ते भास किंवा खोटे वाटायचे. परंतु तसं नव्हतं. जन्मतःच हे घेऊन आलेलं असतं. ज्ञानेश्वरांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी. शंकराचार्यांनी वयाच्या 5व्या वर्षी सौंदर्यलहरी हा ग्रंथ लिहिला. हे काही 5व्या-16व्या वर्षात ते एकदम विद्वान झाले नव्हते, मात्र घेऊन आलेले लोक आहेत. असे संत हे मागचं सर्व पुण्यही घेऊन येतात आणि मग लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी लोकांचे दीपस्तंभ म्हणून समोर उभे राहतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता या आईंच्या वडिलांचं नाव होतं शांताराम किंवा बाबूराव कल्याणपूरकर आणि आईचं नाव होतं सीताबाई. तर वयाच्या 5व्या वर्षी या मुलीला अनेक भाषांतली भजनं पाठ होती आणि वृद्धावस्था आली आपल्याला तरी अजून जे होत नाही ते त्या बिचाऱ्या एवढ्या अशा छोट्या मुलीला येत होतं. आणि तत्वज्ञान तर तिला लहानपणापासून त्याचं बाळकडूच ती प्यालेली होती. एका कीर्तनामध्ये हरदासांनी सांगितलं होतं की आयुष्य म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. आता ही 7 वर्षाची मुलगी, हिला काय समजणार हो. आपल्या 7 वर्ष आपल्या मुलाला काय समजतं, तुम्हाला काय समजत होतं. पण तिने घरी आल्यानंतर ती वडिलांना म्हणाली की बाळा बघा बुडबुडा उठतो, थोड्या वेळात मोठा होतो आणि मग फुटून जातो. मनुष्य जन्माला येतो, मोठा होतो आणि एक दिवस मरून जातो. आपलं जीवन हे त्या पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे हे ती 7 वर्षाची मुलगी आपल्या वडिलांना सांगते. आणि मग लहानपणापासून तिची कृष्णभक्ती चालू होती. लहानपणी तिला पूर्णानंद सरस्वती
यांचं गोकर्णात आगमन झालं. त्यांच्या तिथे जवळच ते राहत उतरले होते. ही मुलीचं भजनं वगैरे त्यांना खूप आवडायचे. आणि जाताना जेव्हा त्याने मुक्काम हरवला तेव्हा तिला विचारलं, पोरी तुला काय हवं सांग. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या पूजेतला हा जो बाळकृष्ण आहे हा मला द्या. आणि त्यांनीही कुठला संकोच न करता हा गोपाळकृष्ण देऊन टाकला त्या पोरीला. आणि मग ती मूर्तीच तिचं सर्वस्व झाली. त्याची मनोभावानं पूजा करणं, त्याला सजवणं, फुलांची आरास करणं आणि अत्यंत प्रेमात त्या मूर्तीच्या ती लहानपणापासून रंगून गेली. देवावर तिचं जीवाभावाचं प्रेम होतं. आणि निदिध्यासानं देवाची कशी पूजा करावी हे त्या लहान मुलीकडून शिकावं इतक्या प्रकारे ती त्यात रंगून गेलेली होती. आता ह्या मुलीवर साहजिक वडिलांचं खूप प्रेम असणार यात काही शंकाच नाही. आणि त्यांची जी शिकवण होती अत्यंत शिस्तीत होती. शिस्त ही सर्व संतांना अतिशय प्रिय असते. मी वारंवार सांगतोय की शिस्तीत राहा, गलथानपणा कुठे करू नका. छान व्यवस्थित टापटिपीने राहा. व्यवहारात राहाल तर तिकडेही तुम्ही तसे राहाल, गलथान राहणार नाही. कुठल्याही देवाच्या गलथानाकडे लक्ष राहणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्हाला जशी सुंदर मुलगी सुंदर मुलगा आवडत असेल तर देवालाही तुम्ही सुंदर असलेलंच आवडेल. आणि ही सुंदरता बाह्य असली तरी मुळात पहिलं इम्प्रेशन त्याचं असतं. त्यामुळे पुढे विवाह योग्य झाली आणि राजगोपाल नावाच्या एक तरुण पोलीस इन्स्पेक्टर होते, त्यांच्याशी तिचा विवाह झाला. तिला वाटतं की लग्न झाल्यावर आपल्या या कृष्णभक्तीत अंतर पडेल, पण तसं काही झालं नाही. सासरी ती इतके छान राहिली, सगळ्यांना तिने आपलंसं करून टाकलं. परंतु तिचं दुर्दैव असं की जेमतेम तिचा संसार 4 वर्ष चालला आणि तिच्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली. त्यावेळी एक मुलगा तिला होता आणि ती 8 महिन्याची गरोदर होती. दुसऱ्या वेळी तिला असं वाटायला लागलं की आत्महत्या करून टाका. कसलंही जीवन, माझ्या जीवनात आता काय राहिलं, आपलं जीवन कृष्णार्पण आत्ताच करून टाकावं असं तिला वाटायला लागलं. परंतु तिला एक जटाधारू साधू अकस्मात भेटला आणि त्यांनी सांगितलं की मुली थांब, आत्महत्या करून जीवन संपुष्टात आणू नको. तू अनंत जीवांचा उद्धार तुझ्या हातून होणार नाही. आणि तू आता हुबळीला जा आणि तिथं सिद्धारूढ स्वामी तुला भेटतील आणि ते तुला कृतार्थ करतील. तो साधू एकदम अदृश्य झाला आणि त्याबरोबर ह्या थोड्या चकित झाल्या. यांचं नाव होतं रुक्माबाई. चकित झाल्या आणि मग तो विचार सोडला तिने. आणि कर्मधर्म संयोगाने पुढे संकट एकावर आली की एकावर एक येतात. तिचं सगळं संपत्ती तिने दान करून टाकली. घरातली मौल्यवान चीज वस्तू, भांडी कुंडी, दागदागिने थोरल्या दिराने आधीच घेऊन गेले होते. हा दुसरा मुलगा झाला आणि मग तिचे वडील पण वारले. आता स्वतःच्या पायावर उभं राहावं ही कल्पना तिच्या डोक्यात आली. परंतु तिने ठरवलं होतं की सिद्धारूढ स्वामींच्या मठामध्ये आपण जाणार आणि आपलं जीवन तिथे. त्याप्रमाणे घरदार सोडलं तिने. 2 लहान मुलं मागे टाकून संसार सोडून. एवढा त्याग, काय वय आहे त्यावेळी तिचं, पण हे सगळं तिने केलं. घरचे लोकांनी खूप विरोध केला. तिथे त्यांना समजलं की कुठे गायब झाली. आणि मग शोध केला, लक्षात आलं की सिद्धारूढ स्वामींच्या मठामध्ये आहे. तिथे गेले. तिला खूप वेगवेगळे प्रयत्न त्यांनी करून पाहिले की बाई चल घरी, पण ती यायला तयार नव्हती. ती म्हणे आता माझं आयुष्य ह्या कृष्णभक्तीत जाणार. संसारातलं जीवन, लौकिक कर्तव्य हे सगळे बंध माझ्या हातात तुटलेले आहेत. मी केवळ परमेश्वराची सेवा करीन, एवढंच माझं आता जीवन मी ठेवणार आहे. मठात जे पडेल ते काम ती करत असे. आणि हुबळीला या सिद्धारूढ स्वामींच्या मठात ती होती. हळूहळू सिद्धारूढ स्वामींनी तिच्यावर कृपा केली.
आणि 12 वर्ष तिथे तपश्चर्या करायला सांगितलं. आणि वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कृष्ण प्रेमाचं आणि गुरुभक्तीचं अलौकिक असं वेळ तिला लागलं. तसं नामदेव तुकाराम याच वेळाने भारून गेले, तशी ती कृष्णभक्तीने भारून गेली होती. आणि या वेळाच्या भावावेशात त्यांनी अत्यंत कठोर अशी साधना केली, गुरुकृपा साध्य करून घेतली. आणि एकदा तर सतत 8 तासपर्यंत देहभान विरहित आनंदाचा अनुभव तिने मिळवला. आणि एकदा सिद्धारूढ स्वामींसमोर कीर्तन करीत असताना त्याचे ते काही सगळे तिचे गुण पाहून 2.5 तासाचं कीर्तन त्या ह्याच्यात तिने केलं. आणि मग सिद्धारूढ स्वामींनी तिला कलावती हे नाव ठेवलं आणि त्या काळापासून ती कलावती या देवी या नावाने ओळखली जाते. पुढे त्यांनी सांगितलं की आता मी लवकर समाधी घेणार आहे सिद्धारूढच्या गुरूंनी. तेव्हा 12 वर्ष तू गावोगाव फिर, हरिनामाचं कीर्तन कर आणि ह्या भागवत धर्माचा प्रसार कर. मी तुझ्या पाठीशी आहे हे लक्षात ठेव. तू कधीही एकटी राहणार नाहीस. आणि मग स्वामींनी 1929 साली समाधी घेतली आणि 6 महिने ती एका मठामध्ये एका छोट्याशा खोलीत राहिली आणि एकांतवास तिने स्वीकारला. आणि मग त्यानंतर स्वामींची प्रेरणा समजून बंगलोरला ती गेली आणि मग तिने आपली कीर्तन सेवा सुरू केली. मग इतर स्त्रियांनी विचारलं की कीर्तन सेवा तुम्ही करता, तुम्हाला बिदागी काय द्यायची? ती म्हणे तुम्ही प्रेमाने माझं एक जे काही ऐकून घेता, शांतपणे सगळं ऐकून घेता, माझं काही चुकलं तरी तुम्ही बोलत नाही, दिलगिरीसुद्धा हे करत नाही, तुम्ही मला क्षमा करता, हीच तुमची मोठी बिदागी आहे. मला वेगळ्या बिदागीची काय आवश्यकताच नाही. तर संसारी माणसांच्या प्रेमात जसा तरतम भाव असतो तसं संतांच्या प्रेमात एकच समभाव असतो. आणि सबंध जग त्यांना हरिरूप दिसत असल्यामुळं सर्वांवर त्यांचं सारखं परिपूर्ण असं प्रेम असतं. जनावरांना सुद्धा हे प्रेम समजतं. एका ठिकाणी मुंबईच्या आरेवस्तीत हलशीकर नावांच्या घरी त्यांचा मुक्काम होता आणि तिथं काफ रिअरिंग युनिट दाखवण्यासाठी ते आईंना तिथे घेऊन गेले. सगळ्या गायी प्रेमाने धावत धावत त्यांच्यापाशी आल्या. त्याच्या आधी दुसरे एक परदेशी पाहुणे आले होते. तेव्हा त्यांच्यासमोर फोटो काढायचा होता त्यांना गायींसमोर, पण ती एकही गाय कधी आली नव्हती. पण यांच्यासमोर त्या आपणहून आल्या आणि याचं चित्रण केलं गेलं. नंतर आश्रम उभा राहिला. हरिनामाची गोडी लावून त्यांना सुखासमाधानाची गुरुकिल्ली प्राप्त करून देण्याचं आईंचं कार्य आश्रमातून अव्याहत सुरू झालं. आश्रमाच्या आजूबाजूला बोवारी समाज होता. हा समाज घरचे पुरुष मंडळी दारू प्यायचे, बायकांना शिव्या द्यायचे, सगळे अस्वच्छता सगळी होती. बायका 8-8 दिवस आंघोळ नाही करायच्या, पुरुष आंघोळ, अत्यंत गलिच्छ असं त्यांचं सगळं राहणं होतं. कधी केस विंचरणं माहीत नाही, शिवागाळ, मारपीट, मुलंही त्याच वळणाची होती. तेव्हा आईने काय केलं, प्रथम औषध पाण्याच्या निमित्ताने त्या समाजाला जवळ केलं आणि हळूहळू नीटनेटकेपणा, स्वच्छता याचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. आणि पाहता पाहता ती वस्ती स्वच्छ झाली. बुवारी पुरुष दारू पीत असत, जुगार करत असत, हळूहळू तेही सगळं बंद झालं आणि तो समाज एकदम सुधारून गेला. या बुवारी लोकांना हरिभक्तीची आणि सुसंस्कृत अशा जीवनाची गोडी त्यांनी लावली. मुलं शाळेत जायला लागली, शिक्षण घेऊ लागली आणि आईनी या सर्व समाजाचं जीवन आमूलाग्र असं बदलून टाकलं. यांची आस एकच होती की हरिहर मंदिराच्या आवारात भजनासाठी एक वास्तू बांधली गेली. त्याला परमार्थ निकेतन असं नाव दिलं गेलं. या मंदिरात कुठल्या मूर्तीची स्थापना नाही केली. ते एक बाळकृष्णाचं रमणीय असं चित्र लावलं आणि भिंतीवर राम, कृष्ण, शंकर,
ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास आदी संत, येशू ख्रिस्त, झरतृष्ट, गौतम बुद्ध, बसवेश्वर, गुरुनानक इत्यादी महापुरुषांच्या तसबिरी लावल्या. शिष्यपरिवार वाढावा अशी कधीही त्यांनी इच्छा नाही केली. आणि कीर्तन, प्रवचन, भजन, संभाषण, लेखन विविध साधनांनी संसारी जीवांना सुखाची सावली मिळवून देण्याचं काम त्यांनी अखंड केलं. आणि बोधामृत नावाचं एक त्यांनी पुस्तक लिहिलं. या पुस्तकामध्ये शिकवणुकीचं संपूर्ण सार उतरलेलं आहे. आईंचं विस्तृत चरित्रही आता उपलब्ध आहे. त्यांची काही तत्त्व होती की घरकामात अतिशय दक्षता पाहिजे, नीटनेटक्या कामातून हरिसेवा केली गेली पाहिजे. हरीची सेवा सोपी नाही आहे. प्रत्येक कामाला हरीची सेवा समजून ते केलं गेलं पाहिजे. अगदी जागच्या जागी सगळ्या वस्तू पाहिजे. केवळ अंधारात गेलं तरी तुमच्या हाताला ती वस्तू लागली पाहिजे, इतका संसारात नेटकेपणा पाहिजे. पण या नेटकेपणाचं परिवर्तन कडक शिस्तीत होऊ नये, तेही भान तुम्हाला सांभाळलं पाहिजे. हे आपण हरीचा संसार करतो ही भावना त्याच्यात पाहिजे. तो संसार तुमचा नाही, तो संसार हरीचा असला की मग तो अत्यंत सुखाचा होतो. मी माझं उदाहरण सांगतो. 13 वर्ष आधी मी नोकरी सोडली. यावेळी जेमतेम 3,000 मला पेन्शन होती. परंतु माझा संसार माझ्या सद्गुरूंनी चालवला याविषयी माझ्या मनात शंका नाही. नोकरीत राहून जो काही मी केलं असतं त्याच्या अनेक पटीने माझा संसार चांगला झाला. मुलाबाळांचं कल्याण झालं. सर्व संसार अतिशय आनंदाचा झाला. आपला संसार हरी करतो ही भावना, आपले गुरु हे सगळं करण्याला अत्यंत समर्थ असतात. तुमचा विश्वास पाहिजे. हा विश्वास असेल आणि संसारात ममत्व नसेल. ममत्व म्हणजे ती माया. संसार प्रपंच हरिमय करण्यासाठी मनाला काहीतरी शिस्त असावी लागते, काही पथ्य पाळावी लागतात, विवेक ठेवावा लागतो. माझं घर, माझं कुटुंब, माझा पैसा, माझा अपतेष्ट हे माझं जोपर्यंत आहे तितका संसार अधिक दुःखाचा होईल हे लक्षात ठेवा. हे ममत्व जितकं कमी तेवढं दुःख कमी. संतांच्या ठिकाणी हे ममत्व विशेष जे काही असतं ते नष्ट झालेलं असतं. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात नित्य समाधान असतं. संकट आली तरीही त्यांनाही संकटे येतात, आजार होतात, देहकष्ट भोगावे लागतात, सगळं काही आहे. पण त्यातून ते सुलाखून छान ममत्व नसल्यामुळे बाहेर पडतात. त्यांचं हे सगळं काम त्यांचे गुरु करत असतात. गुरुचं महत्त्व, गुरु समजणं अत्यंत कठीण आहे. पूर्ण जन्म गेला तरी गुरुला थोडंसुद्धा समजणं कठीण आहे. त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे हे तुम्हाला मी वारंवार सांगतो आहे. प्रचंड मोठी, तुम्हाला कल्पना नाही तुम्ही करू शकत. इतकी तुमची श्रद्धा असेल जेवढी मोठी तेवढी व्याप्ती तुम्हाला त्याची लक्षात येईल. त्या सुखप्राप्ती हवी असेल खरी तर ममत्व कमी करा, सोडून द्या. हे सगळे संत सांगतात. ममत्व गेलं तर प्रेम नष्ट होईल असं लोकांना वाटतं. तसं होत नाही. संसार वैयक्तिक सुखासाठी माझी बायको, माझी मुलं ती माझ्या हक्काची आहेत या भावनेनं जर करता तुम्ही आणि पुढे माझ्या संकटकाळी हे सगळे लोक माझ्या कामात येतील अशी तुमची कल्पना असते, त्यातून तुमचं संसाराचं प्रेम असतं, आसक्ती असते. वस्तुस्थितीत तसं असत नाही. तुम्हाला जाताना एकटंच जावं लागतं. कोणीही यातला तुमच्याबरोबर येत नाही. तेव्हा माझं आणि मला सुख मिळावं ही मला ममत्वाची जी स्वार्थी भावना ठेवून आपण संसारात रमत असतो ती चूक आहे. ही भावना कमी होऊ लागली की मग समाधान हळूहळू वाढायला लागतं. आता देवाचं प्रेम कसं असावं, आपण किती कैसे खर्च करतो, दानधर्म किती करतो याच्यावर देवाचं प्रेम ठरवू नका. बाह्यांगात अंतरंगातलं प्रेम पाहिजे. त्यांची एक शिष्या होती, ती मारुतीची पूजा करत असे आणि करता करता तेल वाहत असे. ते तिला म्हणाले, अगं हे तेल वाहते त्याच्या डोळ्यात नाही जाणार का, त्याला त्रास नाही होणार का, हे कसं तुझ्या लक्षात येत नाही.
त्या मूर्तीला दगड समजून आपण तिची पूजा करतो, मूर्ती समजून पूजा करतो. तो प्रत्यक्ष देव असतो हे आपल्याला जेव्हा लक्षात येईल तेव्हा हरीचं प्रेम तुमच्या मनात जागृत होईल. आणि नियम अत्यंत पाळणं आवश्यक आहे की जप तप पूजा प्रार्थना ध्यान ह्याला नियमितता पाहिजे. तुमच्यासाठी तो येत असतो आणि त्याला तुम्ही वेळ दिली की ती वेळ तुम्हाला पाळली पाहिजे. आपलं घरातलं काम कितीही श्रीमंत असा, तुमच्या मुलांना खाऊ पिऊ तुम्ही घातलं पाहिजे. तुम्ही आता विकतचं आणता, खूप चांगलं चांगलं वाटतं, जिभेला अतिशय चांगलं असणार, पण त्यात प्रेम आहे का? हो. त्या खाण्यातून आईचं प्रेम मिळेल का त्या मुलांना? आईचं प्रेम मुलाला हवा असेल तर सहवास पाहिजे, तिच्या हातचं सगळं त्यांना मिळालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. देवाशी आपलं नातं जुळलं पाहिजे आणि हे नातं जेव्हा जुळेल तेव्हा तो हरी, तो सखा, तो प्राणप्रिय असा तुमचा संबंधी होऊन जाईल. अतिशय छान सुंदर तत्वज्ञान आहे. प्रत्येक संतांनी सांगितलं आणि नेमकं आपण इथे सगळी चूक करत असतो. नियमित उपासनेला अत्यंत आईंनी महत्त्व दिलं. आपला जठराग्नी वेळेवर आपला प्राप्त होतो ना, तेव्हा भूक लागते की नाही? निद्रा कशी वेळ संध्याकाळची रात्रीची झाली की निसर्गाप्रमाणे निद्रा यायला लागते आपल्याला. हे जसं आहे तशी देवाची पूजा ही त्या वेळी तो तुमची वाट पाहत त्यावेळी ते कार्य घडायला पाहिजे. म्हणून सामूहिक उपासनेचं जे महत्त्व आहे ते त्यांनी पटवून दिलं. तर अशा प्रकारे आज आईंवर जे काही मला 2 शब्द इकडून तिकडून उधार घेतलेले जे सुचले आहेत ते समोर मांडले आहेत आपल्याला. असं अजूनही आपल्याला वेगवेगळ्या संतांवर वेगवेगळ्या विषयांवर बोलायचं आहे. जे आहे ते गोड मानून घ्या. पुढे पुन्हा भेटू. नमस्कार.